त्यातील वादातून सख्ख्या भावाची हत्या करण्यात आलेली आहे। मोठ्या भावाकडून लहान भावाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली। हत्या केल्यानंतर मृतदेह जाळून टाकलेला आहे। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यात ही घटना घडली। अरुण तुरारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। चंद्रशेखर तुरारे आरोपी भावाचं नाव आहे। 4 दिवसांपूर्वी रस्त्याच्या वादातून भावंडांमध्ये तीव्र भांडण झालं असल्याचं समोर येतंय आणि त्यानंतर सख्ख्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। महत्वाची बातमी, तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्यात आलेला आहे। तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। वेदनेतून घेतलेला निर्णय प्रामाणिकतेसोबत तडजोड करत नाही असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलेलं आहे। निवड आणि याचा काय अर्थार्थी संबंध नाहीये। त्यांचे पती मुंबई जिल्हा बँकेचे संचालक होते आणि आपल्याकडे एक माणुसकी असते। जेव्हा एखादी व्यक्ती जाते त्यावेळेला त्याच्या पत्नी किंवा त्या कुटुंबाला आधार देणं ही आपली मानवतेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जबाबदारी असते आणि अशा वेळेला त्याच भूमिकेतनं त्या ठिकाणी त्या संचालिका मुंबई बँकेवर झाल्या होत्या। आजचा प्रवेश हा देवाभाऊंच्या नेतृत्वावर त्यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन आणि मुंबई ज्या पद्धतीनं देवेंद्रजी त्या ठिकाणी विकसित करतायत त्याचाच प्रभाव त्यांच्या प्रवेशामागे आहे। परंतु पक्ष सोडताना त्यांनी भावनिक पोस्ट देखील टाकलेले आहे आणि आज सकाळी त्यांनी ट्विट करून असं सांगितलेलं आहे की पक्ष सोडताना कुठेतरी दडपण येतं, परंतु कामं होणं गरजेचं असतं आणि त्यामुळे असा प्रकारचा पक्ष प्रवेश करतो। नाही, स्वाभाविकपणे एखाद्या पक्षात अनेक वर्ष काम केल्यानंतर कुटुंबातनं जसं बाहेर पडल्याचं दुःख असतं तसं दुःख ज्याला संवेदना आहे त्याला असतं, त्या त्यांच्यात दिसल्या। तथापि राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला विकासाची भूक असते आणि ज्याला विकासाची भूक असते, समाजासाठी काही करायचं असतं, ते जिथून होतंय, जिथे विश्वास आहे तिथेच काम होऊ शकतं आणि आज देवाभाऊंवर महाराष्ट्राचा मुंबईचा प्रचंड विश्वास आहे आणि त्याच्यामुळे जर विकास कामं करायची असतील तर त्या ठिकाणी भाजपसारख्या चांगल्या पक्षात जाणं हे आजच्या तारखेला त्या ठिकाणी प्राधान्य आहे आणि तशाच पद्धतीनं माननीय मोदी साहेबांचा विकास, देवाभाऊंचा विकास याला प्रभावित होऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे प्रवेश केलेला आहे। अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत असताना मात्र दादरमध्ये मराठी माणसांना एकत्र येण्याचे बॅनर्स आहेत ते लावले गेलेले आहेत। कसं बघताय आगामी महापालिका निवडणूक? मराठी माणसांच्या प्रति यांचं ढोंग आहे, सोंग आहे। मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेब त्या ठिकाणी खरेखुरे होते। यांनी 25 वर्ष कोणाची तळी वाहिली, हे महापालिकेतले कॉन्ट्रॅक्ट बघा, ठेके बघा, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे मराठी माणसांसाठी आज देवाभाऊ काम करतायत, मराठी माणसांसाठी शिंदेसाहेब काम करतायत आणि या ठिकाणी आम्ही कोण आहोत? आम्ही सारेजण या मातीतलेच आहोत ना। आज भारतीय जनता पार्टीचं मुंबईचं नेतृत्व, अमित साटम कोण आहेत, कुठून आलेत, आशिष शेलार कोण आहेत, मी कोण आहे, त्याच्यामुळे निवडणुकीसाठी आता काहीच मुद्दा नाही उरला। त्यामुळे मराठी माणूस मुंबई तोडणार। कालच विधिमंडळामध्ये माननीय देवेंद्रजींनी सांगितलं, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तर त्या ठिकाणी कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, परंतु भावनेला हात घालायचा, यांना विकासाचं राजकारण जमत नाही म्हणजे भावनेवर स्वार होऊन काय मिळवता येतं का, असा केविलवान आणि दुर्दैवी प्रयत्न आहे। शेवटचा प्रश्न, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही रान पेटून देऊ, मुंबईमध्ये देखील येऊ, विजय वडेट्टीवारांनी असं सांगितलेलं आहे। कुठं बघता? मनोज जरांगे पाटील हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। जरांगे आज सायंकाळी दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची भेटही घेतील। आज दुपारी 4 वाजता ते दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे। मृत शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची ते दिल्लीमध्ये भेट घेतील। शौर्य पाटीलने शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली होती आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आता जरांगे पाटील दिल्लीचा दौरा करणार आहेत। मनोज दादा सकाळी म्हणजे दुपारच्या फ्लाईटनं संभाजीनगरवरनं इथं आगमन होणार आहे। तिथून सरळ महाराष्ट्र सदनात येणार। महाराष्ट्र सदनात त्यांचा मुक्काम आहे। जे काही इथं महाराष्ट्र सदनामध्ये आपल्या महाराष्ट्रातील जे काही खासदार आहेत त्या खासदारांना किंवा आणखी महाराष्ट्रातील काही जे लोकप्रतिनिधी आहेत, इथं राहणारे जी सर्व आहेत त्यांची सर्वांची भेट संध्याकाळी सदनामध्ये होईल। तर शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार आहे। शीतल तेजवानीला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल। शीतल तेजवानी सध्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत आहे। पुणे पोलीस आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे।
तर आपण पाहतोय पुणे पोलीस आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागू शकतात. आता पुढे नेमका निर्णय काय होतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपते आहे आणि त्यानंतर आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी पोलीस मागू शकतात अशी माहिती मिळते आहे. सध्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी अटकेत आहे, मात्र आज ही कोठडी संपते. आणि यानंतर बातमी आहे मालेगावमधून. मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या अधिग्रहण प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. मनमानी पद्धतीनं अधिग्रहण सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.